नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण जी स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फीस काय आहे ती पेमेंट कसं करायचं आहे, आज आपण त्याची माहिती बघणार आहोत। EWS वाल्यांना स्टॅम्प ड्युटी किती आणि LIG वाल्यांना स्टॅम्प ड्युटी किती याची माहिती आपण आज बघणार आहोत। व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। सर्वप्रथम आपण EWS टाईपचे जे घरं असतात त्यांच्यासाठी स्टॅम्प ड्युटी किती आहे याची माहिती आपण बघणार आहोत। जे तळोजामध्ये ज्यांना घरं लागलेले आहेत त्यांचं आता पोझिशन सुरू झालेलं आहे, त्यांना आता स्टॅम्प ड्युटी आपण EWS वाल्यांना जे स्टॅम्प ड्युटी आहे त्याची माहिती आपण आज बघणार आहोत। बघा, स्टॅम्प ड्युटीसाठी आपल्याला 3% आणि 1000 रुपये असे आपल्याला पेमेंट करायचं आहे। 3% म्हणजे तुम्हाला एक रजिस्ट्रेशन, एक मेट्रो सेस आणि 1% LBT असे 3% तुम्हाला EWS कॅटेगरीवाल्यांना हे तुम्हाला 3% तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे। आणि राहिलं 1000 रुपये जे स्टॅम्प ड्युटी सांगितलेली आहे गव्हर्नमेंटनी ती, म्हणजे घराची किंमत जर 20 लाख असेल तर 20 लाखाचे 1% म्हणजे 20,000, म्हणजे झाले ते 20×3 = 60,000 आणि 61,000। म्हणजे असे तुम्हाला EWS टाईपमध्ये जे घरं लागलेले आहेत त्यांना हे स्टॅम्प ड्युटी तुम्हाला पे करायची आहे। आता यानंतर LIG टाईपमध्ये ज्यांना घरं लागलेली आहेत त्यांचं आता घराचं पोझिशन सुरू झालेलं आहे, तर त्यांच्यासाठी आपल्याला जी स्टॅम्प ड्युटी सांगितलेली आहे तर त्याची माहिती आपण आज बघणार आहोत। LIG वाल्यांनी ज्यांना घरं लागलेली आहेत त्यांना स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी आपल्याला जी अमाऊंट आहे, ज्यांनी जेव्हा फॉर्म भरला होता 2019, 2021, 2022 आणि 2024मध्ये जे आता नवीन लॉट राहिलेले आहेत, तुम्ही जर तिथे पेमेंटमध्ये जर तुमचं इन्कम 6 लाखाच्या आतमध्ये दाखवलं असेल, पेमेंट स्लिप किंवा ITR फाईल अपलोड करून, बघा लक्षात ठेवा, तुम्ही फॉर्म कधी भरला तुम्हाला तेच पेमेंट ऑप्शन तिथे गणना केली जाणार आहे। समजा 2019मध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला, तुम्ही जर पेमेंट तिथे 6 लाखाच्या आत दाखवलं, जर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची त्यात, तर तुम्ही 2019मध्ये जे पेमेंट शेड्यूल तुम्ही तिथे दाखवलेलं आहे पेमेंट स्लिप किंवा ITR फॉर्म भरून, तर तुम्हाला त्याचनुसार तुम्हाला आता स्टॅम्प ड्युटी भरायची आहे। म्हणजे तुम्हाला 3% आणि 1% स्टॅम्प ड्युटी, म्हणजे तुम्हाला जी घराची रक्कम आहे त्याच्या 1% आणि 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी 6 लाखाच्या आतमध्ये इन्कम असेल तर। अदरवाईज तुम्हाला हे 6 लाखाच्या आत, माफ करा, वरती जर तुम्ही तिथे इन्कम दाखवलेलं आहे तर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी ही 5% आणि हे 3% असे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी तुम्हाला तिथे पे करायची आहे। त्यामुळे तुम्ही ही गोष्ट समजून घ्या। LIG आणि EWS ही जी इन्कम कॅटेगरी ठेवलेली आहेत सिडकोने, या इन्कम कॅटेगरी वाईजच तुम्हाला स्टॅम्प ड्युटी तुम्हाला तिथे पेमेंट करायचं आहे। उरला प्रश्न स्टॅम्प ड्युटी ही कशी पे करायची, तर तुम्हाला मी या स्टॅम्प ड्युटी पेमेंट कसं करायचं आहे याचा पण व्हिडिओ मी या चॅनलवरती बनवलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या। म्हणजे तुम्हाला एका प्रकारे हेल्पलाईनद्वारा जी माहिती सांगण्यात आली आहे, कुठे काय फिलअप करायचं आहे, कोणता नंबर घ्यायचा आहे, कोणती कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, कोणतं रजिस्ट्रेशन ऑफिस सिलेक्ट करायचं आहे, असे हे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे। जी ग्राजची वेबसाईट आहे त्या ग्राजच्या वेबसाईटवरती जे तुम्हाला तिथे ऑप्शन येतो स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन भरायचं, ते तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला ते स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचं पेमेंट करायचं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ EWS आणि LIG कॅटेगरीसाठी स्टॅम्प ड्युटी किती आणि कसे भरायचे याची माहिती कळाली असेल असे मी गृहीत धरतो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।